नमस्कार, मी पंजाब डक. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंद देणारे, राज्यातल्या सोयाबीन शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा त्या परिसरामध्ये त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, महाराष्ट्रातले देशी मालगतचे जिल्हे आहेत. मग त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा ह्या पट्ट्यामध्ये थोडंफार वातावरण थोडं जास्त राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यावर्षी मात्र दिपावलीत पाऊस येणार आहे, म्हणून हे देखील लक्षात द्यायचं. कारण की यावर्षी दिपावलीत पाऊस येणार हे देखील तितकं खरं आहे. पण त्याच्यानंतर राज्यात मग सगळ्या राज्यातला पाऊसच कधी निघून जाणार आहे. दिपावली झाल्याच्या नंतर राज्यातला म्हणजे सांगायचं झालं तर 2 नोव्हेंबरला, मी पहिल्यापासून म्हणतो ना, 2 नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी, सगळे जनता स्वेटर घातलेले दिसतील. अशी थंडी येणार मी खूप दिवसापासून 1 जानेवारीपासून सांगत असतो, म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यामध्ये आता 15 ऑक्टोबर पर्यंत कसलाच पाऊस पडणार नाही. म्हणजे खूप काही मोठा पाऊस नसणार नाही. फक्त काय असं माहितीये का की स्थानिक वातावरण तयार होऊन थोडाफार पाऊस येऊ शकतो, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. पण राज्यात मात्र 15 ऑक्टोबर पर्यंत कसलाच मोठा पाऊस नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात 16-17च्या दरम्यान तुरळक ठिकाणी वातावरण तयार होणार आहे, खूप काही मोठं नसणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं. राज्यातला ते 15, 16, 17, 18चा जे थोडाफार पाऊस येणार ते सर्वदूर नसणार आहे. कुठेतरी तुरळक भागात भाग बदलत पडणार आहे, म्हणून हे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आता पाऊस निघून चाललाय, त्याच्यामुळे सर्वदूर पडत नाही, म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. सोयाबीन काढणीसाठी चांगलं पोषक वातावरण आहे. तुम्ही सोयाबीन काढू शकता. त्याच्यानंतर मशीन मधून काढल्याच्या नंतर झाकून देखील ठेवा. काय होत असतं की हे पाऊस गेल्यामध्ये उघडल्याच्या नंतर देखील काय होत असतं, स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं, थोडाफार पाऊस येऊ शकतो, म्हणून हे देखील लक्षात येतं. पण राज्यात आणखीन परत एकदा सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उन्ही वाढणार आहे, धुके वाढणार आहे, थोडी थंडी देखील जाणवणार आहे. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. मग हे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर 15 सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत एकदा दिपावलीमध्ये एक पावसाचं थोडं वातावरण राहणार आहे, म्हणून हे काय करायचं, 25, 26, 27चा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण राज्यासाठी मात्र